मित्रहो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील. आपण पाहतात रोकठोक. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन शब्दांमध्ये किंवा या दोन संकल्पांमधले अतिशय पुसटची अशी सीमारेषा आहे. आपण ठेवतो ती श्रद्धा आणि इतर कोणी जर ठेवत असेल ती अंधश्रद्धा असंही मानणारा बहुसंख्य वर्ग आपल्या देशात आहे. म्हणजे आपला तो बाबून दुसऱ्याचं ते कार्टं अशा पद्धतीचं असते. आपण एखादी गोष्ट मानत असू तर ती श्रद्धा, दुसरा मानत असेल काही करत असेल तर ती अंधश्रद्धा. मुळात मित्रहो, ज्ञानाच्या विज्ञानाच्या क्षेत्रात श्रद्धा म्हणजेच अंधश्रद्धा असं मानलं जातं. श्रद्धेचं रूपांतर कालांतरानं अंधश्रद्धेत कसं होतं हे तुम्हाला मला अजिबात कळत नाही. जेव्हा कळते तेव्हा प्रचंड उशीर विलंब झालेला असतो, आपल्या हाती काहीही उरलेलं नसते. म्हणून तर्काच्या क्षेत्रात, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात, ज्ञानाच्या क्षेत्रात असं म्हटलं जातं की श्रद्धा नका ठेवू, विश्वास ठेवा. कारण श्रद्धा बदलता येत नाही, विश्वास हा बदलता येतो. समजा मी एखाद्या मित्रावर विश्वास ठेवला आणि त्याने जर विश्वासघात केला तर त्याच्यावर विश्वास तो काढून दुसऱ्यावर ठेवता येतो. पण श्रद्धा यासाठी बदलता येत नाही की श्रद्धा ही अढळ असते. श्रद्धा या शब्दाची प्रमाण मराठी भाषेत ज्या व्याख्या आहेत, ज्या संबंध अध्यात्माच्या क्षेत्रातसुद्धा व्याख्या केलेल्या आहेत, ती इतरांवर आपल्याला काढून ते ठेवता येत नाही. श्रद्धा ही अढळ असते. आपल्याला अनेकदा अध्यात्माच्या क्षेत्रात एक वाक्य कानावर येतं की तुमची देवावर अढळ श्रद्धा पाहिजे, तुमची अमुक गुरुवर अढळ श्रद्धा पाहिजे, तुमची अमुक स्वामींवर बापूंवर अढळ श्रद्धा पाहिजे. अढळ म्हणजे न ढळणारी श्रद्धा पाहिजे. म्हणून या अढळ श्रद्धा याचं रूपांतर जेव्हा अंधश्रद्धेत होते तेव्हा तुमच्या माझ्या हाती काहीही नसते. आणि एकदा अशी अढळ श्रद्धा ठेवायला आपण लागलो की शब्दप्रामाण्य आपल्याला स्वीकारावं लागतं. शब्दप्रामाण्यामध्ये धर्मग्रंथांनी उच्चारलेला शब्द तोच खरा, गुरूंनी उच्चारलेला शब्द तोच खरा, तेच अंतिम ज्ञान. अमुक एखादी गोष्ट त्यांनी सांगितली तर ते का खरी, मी म्हणतो म्हणून खरी. हे शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य स्वीकारावं लागते, ते श्रद्धेमध्ये आणि अढळ श्रद्धेमध्ये. त्याच्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या मित्रांनो एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात, त्या वेगवेगळ्या नाहीत. अनेक लोक असं म्हणतात, असा चुकीचा युक्तिवाद करतात की मग तुमची आईवर श्रद्धा नसते काय, वडिलांवर श्रद्धा नसते काय. मित्र, आई वडिलांवर श्रद्धा वगैरे आपली नसते, असते तो विश्वास. बालपणापासून आपली आई किंवा आपले पालक, आपले वडील जे काही आपल्यासाठी सांगतात ते आपल्या भल्याचं सांगतात, हा विश्वास असतो. अनेकदा ज्ञानाच्या क्षेत्रात आई वडील चुकीची माहिती मुलाला देतात. एखादा प्रश्न त्यांनी विचारला तर आई वडील शिकलेले नसतात, मग तात्पुरतं काहीतरी चुकीचं उत्तर देऊन टाकतात. मुलं जेव्हा मोठी होतात, जेव्हा त्यांना त्या क्षेत्रातलं कळायला लागते, तेव्हा त्यांना आईवडिलांच्या कदाचित त्या ज्ञानाची कीव येते की कदाचित त्यांना त्या पद्धतीचं ज्ञान असेल म्हणून त्यांनी टाईमपास केला असेल, अशी उत्तरं दिली असतील. म्हणून आपल्या सगळ्यांच्या आईवडिलांवर आपली श्रद्धा नसते. श्रद्धा हा फसवा शब्द आहे, आपला विश्वास असतो. त्याच्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. श्याम मानव यांनी अतिशय उत्तम शब्दात श्रद्धा आणि अंधश्रद्धांची फरक करणारी बाजू समजून सांगितलेली आहे. श्याम मानव काय म्हणतात ते आधी आपण ऐकून घेऊया. माणसाला जीवनामध्ये श्रद्धेशिवाय जगता येत नाही. आता हे वाक्य इतक्या कळत न कळत आपल्या मनामध्ये ठसलेलं असतं. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा हा केवळ शब्द नाहीये, ती एक प्रक्रिया आहे. या विषयाचा अभ्यास 4 विषयांमध्ये होतो. एक फिलॉसॉफी, तत्वज्ञान, दुसरं समाजशास्त्र, तिसरं मानसशास्त्र आणि चौथं अँथ्रोपॉलॉजी, ज्याला आपण मानव वंशशास्त्र म्हणतो. या 4 विषयांमध्ये तर याचा अभ्यास होतो. आपल्यापैकी अनेक लोक विद्यापीठी ज्ञानाशी संबंधित आहे. त्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या ज्ञानामध्ये एक डिसिप्लिन असते आणि त्या डिसिप्लिननुसार काही व्याख्या केलेल्या असतात. तर श्रद्धा या शब्दाची या 4 विषयांमध्ये जी व्याख्या केलेली आहे ती फक्त मी तुमच्या पुढ्यामध्ये सामान्य शब्दांमध्ये मांडतो आहे. ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं आपण मानलं पाहिजे. ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याचं शब्द प्रामाण्य मानलं पाहिजे. ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याच्याबद्दल बिलकुल शंका घेता कामा नये आणि त्याची चिकित्सा करता कामा नये. हे 4 इन्ग्रेडियंट्स पूर्ण जेव्हा होतात तेव्हा त्याला आपण श्रद्धा असं म्हणतो.
तर आपल्यापेक्षा कुणाला श्रेष्ठ मानलं पाहिजे यामध्ये आपल्यापैकी कुणाची हरकत नाही, कारण वयाने लहान असेल आणि ज्ञानाने मोठं असेल तर आपण त्याला मानायला तयार आहोत। शब्द प्रामाण्य मानलं पाहिजे याचा नेमका अर्थ काय? मी जर तुमच्याशी बोलताना किंवा आता भाषणात सांगितलं की मी जेव्हा अमेरिकेत गेलो होतो तेव्हा मी असं असं पाहिलं, आता तुम्ही माझ्यावर सहज विश्वास ठेवा। अमेरिकेत कोणीही जातं, तुमच्या ओळखीचे अनेक लोक गेले असतील, तुमचे काही नातेवाईक अमेरिकेत असतील, मानव पण गेले असतील, त्यात विशेष काय? पण समजा तुम्हाला असं वाटलं की मानव खरं बोलतात ते खोटं बोलतात, तर तुमच्यापैकी एखादा मला विचारेल तुमचा पासपोर्ट दाखवता का, तुम्ही कोणकोणत्या देशात गेला, मला पण जरा जाऊन यायचं आहे, मी पण मग तुमच्यासारखाच दौरा करेन। पण मेजॉरिटी लोक 99.99% लोक मला विचारणार नाही तुम्ही अमेरिकेत खरंच गेला होता की नाही, कारण कुणी जातं, सगळे जाऊ शकतात, मानवही गेले, त्यात विशेष काय? पण जर मी तुम्हाला सांगितलं की आज मला इथे व्याख्यानाला यायचं होतं, या परिषदेकरता यायचं होतं, आणि या परिषदेकरता येताना काल जेव्हा रात्री मी 1 वाजता झोपायला गेलो तेव्हा मला एकदम इंद्रदेवांचा निरोप आला, अरे काय शामराव, किती दिवस झाले भेट नाही झाली, जरा या। देवा रात्री 2 वाजले, इतक्या उशिरा 1 वाजून गेलेला आहे, की परतायला किती होईल, उद्या मला व्याख्यान आहे। अरे काळजी करू नका, या, मी गच्चीवर ऐरावत पाठवलेलं आहे, त्याचं शेपूट पकडा आणि यावं। आणि मग मी रात्री 1-1:15 वाजता त्याचं शेपूट पकडलं आणि डायरेक्ट एकदम स्वर्गात गेलो। अरे काय इंद्रदेवाने माझं स्वागत केलं, अमृत प्यायला दिलं, विचारलं कोणाचा नाच पाहणार, म्हटलं देवा मागच्या वेळेस उर्वशीचा पाहून झाला, रंभेचा पाहून झाला, मेनकेचा पाहून झाला, काही नवीन भरती आहे काय? देवाने म्हटलं आहे ना, ते तुमच्या आबांनी महाराष्ट्रातल्या डान्स बार बंद केले होते, त्यानंतर बऱ्यापैकी नवी भरती आलेली आहे। आणि मग मी नव्या भरतीचा डान्स करून पहाटे पहाटे पडत आलो। आता तुम्ही विश्वास ठेवणार का माझ्यावर? तुम्हाला मानव साहेब काही पण सांगता, भाषणाला बोलावलं म्हणून काही पण सांगणार का? पुरावा काय? तुम्हाला इंद्रदेवांनी बोलावलं, तुम्ही ऐरावताचं शेपूट पकडून वर गेला, अमृत पिऊन खाली आला, पुरावा काय? मी म्हणतोय तोच पुरावा, माझे शब्द हाच पुरावा। वेगळा पुरावा मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही, वेगळा पुरावा तुम्ही मागता कामा नये। माझ्या तोंडातनं बाहेर पडलेले शब्द हाच पुरावा, याला म्हणतात शब्द प्रामाण्य।